करतो, होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाहीये, तर होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणे। आता होळी जवळ आलेली आहे। आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक सणाच्या पाठीमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे। जर ते आपण व्यवस्थित समजून घेतलं तर आपल्याला समजेल की आपले सण आपल्याला कितीतरी मोठी शिकवण देऊन जातात। असाच आता एक जवळ सण आलेला आहे, ती म्हणजे होळी। आता होळी म्हणजे काय? फक्त लाकडं पेटवणे, एक होळी तयार करणं आणि त्याला पुरणपोळीचा नैवेद्य देणं, दुसऱ्या दिवशी रंगपंचमी रंग उधळणं, हाच एकच सण आहे का? याचा अर्थ एवढाच आहे का फक्त दिखाव्यापुरता किंवा सगळे करतायत म्हणून होळी करायची? तर अजिबात नाही। होळी म्हणजे आपल्या आयुष्यातील जी नकारात्मक विचार आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत किंवा आपल्यातील जे भीती, अपयश, नैराश्य, मोह, माया, मत्सर हे जे काही आहे ते सगळं त्या होळीत टाकून त्याचा सगळ्याचा नायनाट करून पुन्हा एकदा आयुष्याला नव्याने सुरुवात करायचं। असा हा होळीचा सण आपल्याला शिकवण देत असतो, पण आपल्याला हे माहितीच नसतं। याच्या पाठीमागे तुम्हाला तर एक कथा आहे, ती तर सगळ्यांना माहिती असेल। पहिल्या काळात हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस होता आणि त्याला एक देवांच्याकडून वरदान मिळालेलं आणि त्याचा मुलगा प्रल्हाद, तो विष्णूंचा खूप जप करायचा, तो विष्णूंची खूप भक्ती करायचा आणि तो सदानकदा विष्णूंचंच तोंडात नाव घ्यायचा। तर हिरण्यकशिपूनं काय ठरवलेलं, त्याला मारायचं। भरपूर प्रयत्न करून सुद्धा त्याला मारण्यात यश आलं नाही। त्यावेळेला त्याने आपली बहीण होलिका हिला सांगितलं की तू त्याला एकदा मारून टाक। तर तिला देवांच्याकडून वरदान मिळालेलं, ती कोणत्याही अग्नीत जळू शकत नाही। मग तिनं काय केलं, एक मोठ्या अग्नीमध्ये ती प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन बसलेली। तिला असं वाटलं की प्रल्हाद ह्या आगीत जाऊन भस्म होईल, पण प्रल्हाद घाबरला नाही। तो आपल्या देवावर म्हणजे देवाचा धावा करत राहिला। आपल्या मतावर तो प्रामाणिकपणे होता आणि एकनिष्ठ श्रद्धा होती, त्याचा एक विश्वास होता। न घाबरता तो तिच्या मांडीवर बसला आणि यानंतर होळी पेटल्यानंतर सगळ्यांना वाटलं प्रल्हाद जळून त्यामध्ये खाक झाला असेल, पण उलट घडलं। त्यामध्ये होलिका जळून नष्ट झाले। त्यावरून आपल्याला काय समजतं, तेव्हापासून होळीचा सण साजरा केला जातो। आणि प्रल्हादाची भक्ती सगळ्यात श्रेष्ठ ठरली आणि तिला वरदान मिळून सुद्धा ती त्यामध्ये अपयशी झाली, कारण तिचा वाईट हेतू होता। या सणातून असं एवढं एकच साध्य होतं की जे आपल्या बाबतीत वाईट करतायत, आपलं वाईट चिंतायत, त्या सगळ्यांचं ह्या होळीत भस्म होणार आहे। तुम्ही फक्त एकच करायचं, ह्या म्हणजे सणापासून आपल्याला एकच शिकवण घ्यायची आहे की आपण आपलं प्रामाणिक राहायचं, आपण एकाच देवाची प्रामाणिकपणे भक्ती करायची, आपल्या तत्वावर एकनिष्ठ राहायचं, कधी कोणाचा अपमान नाही करायचा। जे काही कोणी तुम्हाला काही बोललं असेल, कोणी तुमचा पराभव केला असेल, कोणी तुम्हाला वाईट बोललं असेल, तुमच्या आयुष्यात अपयश आलं असेल, नैराश्य असेल, भीती असेल, त्या सगळ्याचा नायनाट करायचा। जरी कोणी काही बोललं असलं सगळं विसरून जायचं, पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करायची। कोणाबद्दल राग, मोह, मत्सर काय असतं ते अजिबात ठेवायचं नाही। कोणाबद्दल राग तर मनात ठेवायचा नाही, कोणाचा अपमान नाही करायचा, कारण ह्या होळीसारखं वर्षातून एकदा तरी आपला सुद्धा असा पराभव होत असतो। आणि आपल्या आयुष्यात जर कोणी असा आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला जर भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असेल, आपला जर मत्सर राग करत असेल, तर त्यांचा सुद्धा त्या होलिकेसारखा एक ना एक दिवस तरी वध होणार आहे। म्हणजे ते सुद्धा या सगळ्याला सामोरं जाणार आहेत, त्यांचं सुद्धा ते गळून पडणार आहे। यातून फक्त चांगुलपणाच श्रेष्ठ आहे हे यावरून सिद्ध होतं। त्यामुळे ना या होळीला आपण एकच करायचं, आपल्यातील हे बघा, दुसऱ्यांना बदलायला नाही आपण जाऊ शकत। प्रत्येकाच्या कर्मानुसार प्रत्येकाला फळ मिळणार आहे। जसं त्या होलिकेला तिचं म्हणजे एवढं छान वरदान मिळून सुद्धा तिने फक्त वाईट चिंतलं, वाईट हेतून ती प्रल्हादाचं वाईट करायला गेली आणि स्वतः आगीत भस्म झाली। अगदी तसं आपण जर वाईट हेतून एखाद्याचं जर वाईट करायला जात असेल, तर त्यामध्ये आपण स्वतः पहिलं भस्म होणार आहे, हे फक्त लक्षात घ्या। त्यामुळे जर आपण दुसऱ्याचं चांगलं करायला गेलो आणि चुकून जरी तो आपला वाईट करत असेल ना, तरी आपलं वाईट होणार नाही, कारण आपला हेतू मनात चांगला आहे। त्यामुळे ना ह्या होळीपासून एकच लक्षात ठेवायचं, जे काही आपला राग, मोह, मत्सर, काय एखाद्याबद्दल जे निगेटिव्ह विचार आहेत, जी काही असेल ना, ते सगळं ह्या होळीत जाळून टाकायचं आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायची। आपण आपल्या आयुष्यात काय करतो, बऱ्याच गोष्टी पूर्वीपासून घेत आलेलो असतो। कोणाबद्दल तरी राग असतो, कोणाबद्दल तरी मत्सर असतो, खूप वर्षापासूनचा आपण आपल्या मनात दाबून ठेवलेला असतो। त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो, आपल्या करिअरवर होत असतो किंवा समोरचा जरी माणूस आपल्याशी चांगला वागत असला तरी आपण तो पहिल्या म्हणजे पूर्वीचा राग, मोह, राग, मत्सर असा मनात ठेवून असतो। त्यामुळे ना अजिबात ह्या सगळ्याचा एक ना एक दिवस नाश करणं गरजेचं आहे, ते आपल्या चांगल्यासाठी। प्रल्हादाची भक्ती जशी प्रामाणिक होती
तो प्रामाणिक होता आणि एकनिष्ठ होता. त्यानं सत्यालाच म्हणजे तो सत्याच्या बाजूला होता, म्हणून तर त्याचा विजय झाला. शेवटपर्यंत खूप प्रयत्न केले हिरण्यकशिपूने त्याला मारण्याचा, वेगवेगळ्या पद्धतीने केला, पण तो कधी मेला का? नाही मेला. अगदी तसंच आहे. आपण जर प्रामाणिक असलो, आपण जर एकनिष्ठ असलो, आपण जर कधी कोणाला दुखावलं नसलं, प्रत्येकाबद्दल जर आपण ही चांगला विचार केला असेल, तर एक ना कितीही कोणीही असू द्या, आपल्याला हरवण्यासाठी कितीही पटाईत असू द्या किंवा आपला अपमान करणारे असू द्या, एक ना एक दिवस त्यांचा सुद्धा वध होणार आहे आणि आपल्या चांगल्याचा विजय होणार आहे. आणि आपल्याला तर अनुभव येतातच की आपण कितीही कोणाचं वाईट करायला गेलो तर कोणाचं वाईट होत नाही, फक्त उलट आपलंच वाईट होतं. यापेक्षा दुसऱ्याचं चांगलं कसं होईल याचा विचार करायचा, का तर त्याचं चांगलं झालं की आपोआप आपलं सुद्धा चांगलं होणार आहे. त्यामुळं ना हा होळीचा सण आलेला आहे. सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग ह्या होळीला आपण सुद्धा काहीतरी नवीन प्रयत्न करूया. आपण सुद्धा आपल्यातला राग असेल, मोह असेल, काही मस्तर असेल, अपमान असेल, तो सगळा या होळीमध्ये जाळून टाकूया आणि पुन्हा एकदा नव्याने आयुष्याला सुरुवात करूया. कोणाला जर दुखवलं असेल तर त्यांना सॉरी म्हणूया. कोणाबद्दल जर वाईट चिंतलं असेल तर त्या परमेश्वराकडे आपण माफी मागूया. जेवढं होतं होईल तेवढं आपण सुद्धा एकनिष्ठ प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करूया. त्याचं आपल्या सगळ्यांना फळ चांगलं मिळेल. पुढच्या वर्षाची होळी येईपर्यंत आपल्या मनात एक चांगला म्हणजे दृष्टिकोन झालेला असेल आणि परत आपण त्या दरवर्षी होळी येते, दरवर्षी त्या होळीमध्ये आपल्यात जे काही वाईट गुण आहेत ते आपण सगळे जाळून टाकूया आणि पुन्हा एकदा नव्याने चांगले गुण आत्मसात करून आपण सुद्धा आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करूया. हा व्हिडिओ इथंच थांबवते. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.